नसरापूर प्रकरण अल्पवयीन बालिकेसंदर्भात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे आणि या घटनेची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने सुद्धा गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणामध्ये आरोपीला कायद्याच्या चौकटीमध्ये जास्तीत जास्त शिक्षा मिळावी आणि पीडित बालिकेला न्याय मिळावा यासाठी आयोग राज्य शासनाला महत्त्वपूर्ण शिफारसी सुद्धा करणार आहे। या प्रकरणामध्ये न्याय प्रक्रिया जलद गतीने पार पडावी यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची आणि सदर प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये चालवण्याची शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी दिली आहे। आणि याच पार्श्वभूमीवर नसरापूर प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने सुद्धा दखल घेतलेली आहे। प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात जलद गतीने व्हावी अशी मागणी महिला आयोगाने केली आहे। आयोगाच्या अध्यक्षांनी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला या प्रकरणामध्ये तातडीने संज्ञान घेण्याचे आणि तपासावर बारकाईने देखरेख ठेवण्याचे आवाहन सुद्धा केलेले आहे। त्याचबरोबर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी आवश्यक ती कायदेशीर पावलं उचलण्याचे निर्देशही दिले। पीडित कुटुंबियांना त्वरित आर्थिक सहाय्य आणि नुकसान भरपाई मिळावी, पोक्सो कायद्याअंतर्गत विहित मुदतीमध्ये दोषारोप पत्र दाखल करावं आणि फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये जलद गतीने सुनावणी व्हावी असा आग्रह सुद्धा आयोगाने धरला आहे। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। दोन्ही बातम्यांचे अपडेट्स आपण घेणार आहोत। बालाजी, तपासाला वेग आलाय, राष्ट्रीय महिला आयोगाची भूमिका कशी महत्त्वाची ठरणार आहे, कारण की यंत्रणा बराच सक्रिय झाल्याचे दिसतंय। श्रद्धा, नक्कीच काल जो संताप होता तो संताप पाहून आता राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून या सगळ्याची दखल घेतलेली आहे। त्यामुळे या सगळ्या घटनेचं जे चर्चा आहे ते राष्ट्रीय स्तरावर याचा अभ्यास केला जाईल। त्याचबरोबर त्या दृष्टीने सुद्धा तपास करण्याचे निर्देश जे आहेत ते राष्ट्रीय महिला आयोगाने दिलेले आहेत आणि या कुटुंबाला सर्वोपरी मदत करा आणि वेळेमध्ये जे आहे याची चार्जशीट दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत। तर दुसरीकडे राज्य बाल हक्क आयोग जे आहे त्यांनी सुद्धा राज्य शासनाला काही सूचना देणार असल्याचं सांगितलेलं आहे आणि या कुटुंबांना तातडीने सगळी मदत केली जाईल। त्याचबरोबर दोषीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी बाल हक्क आयोगाकडून जो आहे तो वकील दिला जाणार आहे। या वकिला जे कुटुंबीय ज्या वकिलाची मागणी करतील त्या वकिलाची नियुक्ती या सगळ्या संदर्भात केली जाईल आणि पोस्को अंतर्गत फास्ट ट्रॅक मध्ये हा सगळा खटला चालवला जाईल। आता स्थानिक परिस्थितीच्या सगळ्या स्थानिक प्रशासनाकडून याची सगळी माहिती बाल हक्क आयोग सुद्धा घेताना पाहायला मिळते। त्यामुळे आता तरी यामध्ये मोठी कठोर कारवाई होईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण या घटनेनंतर एक तीव्र संताप महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालेला आहे, स्थानिकांमध्ये, नातेवाईकांमध्ये, आणि त्याचा परिणाम जो आहे तो आता कुठे यंत्रणा जाग्या झालेल्या आहेत आणि आता या सगळे आदेश दिलेले आहेत। कुटुंबियांसोबतच गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा आणि त्यामुळे आता महिला आयोगाची एंट्री कोणत्या दिशेने तपास होतो, कारण की अहवालाची सुद्धा प्रतीक्षा आहे। सगळ्या ताज्या घडामोडींचे अपडेट घेत राहू। बालाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। त्याच संदर्भातली पुढची अपडेट, नसरापूरमधील पीडित मुलीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन इन कॅमेरा झालंय। ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदन केलं गेलंय। शवविच्छेदनाचा पोस्टमॉर्टमचा प्राथमिक अहवाल पोलिसांकडे दिला गेलाय। न्यायवैद्यक विभागामध्ये गोपनीय पद्धतीने ही प्रक्रिया झाली आहे। अंतर्गत अवयवांचे नमुने तपासासाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवले जाणार आहेत। शवविच्छेदनाच्या अंतिम अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण कळणार आहे।